कारण मी ज्या क्षेत्रातून येतो, आदरणीय भारतानंद स्वामी माझ्या परिसरामध्ये काम करतात आणि मी तिथला भूमिपुत्र आहे. साधुहत्या का झाली याची कारण मला माहिती आहे आणि संपूर्ण देशामधून पहिला व्यक्ती होतो का श्रद्धांजली व्हायला मी तिथे गेलो होतो. मला एवढंच सांगायचं आहे, या संत समितीची आवश्यकता काय आहे आणि का गरजेची वाटते. मी 2 उदाहरणं सांगतो. आमच्या गुजरात बॉर्डर आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या मध्ये एक घटना घडली. मिशनऱ्यांचा एक माणूस मरण पावला. गावामध्ये मतभेद झालं की याचं अंत्यविधी अग्निदहन करायचं की कसा करायचं. त्यामध्ये काही हिंदू परिवारांनी त्याला अग्निदहनाकडे घेऊन गेले. ज्या परिवाराने घेऊन गेले त्या परिवारांच्या विरोधात मिशनऱ्यांनी केसेस केल्या आणि केसेस करणारे सगळे अधिकारी हिंदू होते. मग त्यावेळेस तिथे कोणीही संत महात्मा किंवा कोणी अधिकारी उभा राहिला नाही. दुसरी बात, 7-8 वर्षापूर्वी कासा नावाचं ठिकाण आहे, तिथे मुसलमान माणसांनी तुकोबा यांचं वैकुंठ गमन झालं नव्हतं. मीच तुकाराम महाराज आहे, माझा आता जन्म झालाय असं जेव्हा विधान केलं तेव्हा त्या कामाचं फरक घेऊन त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये खेचलं. मी वरिष्ठांना जेव्हा कॉल केला तर एका बड्या दिग्गज कीर्तनकाराने मला एक विधान केलं की महाराज तुमच्या परिसराचा प्रॉब्लेम आहे, हा तुम्हीच निवारण केलं पाहिजे. आम्ही फिरत असताना आम्हाला सांगितलेली बिदागी लोक देत नाही त्या परिसरामध्ये. बहुतेकदा माझ्या जीवनात मी आता माझ्या कीर्तनाचे जवळजवळ 32 वर्ष कीर्तन परंपरेमध्ये आहे. मी जवळजवळ 100 कीर्तन अशी केली का मी स्वतः पखवाला कीर्तन केली. त्या परिसरामध्ये 7 करी सुद्धा नाहीये ज्यांना राम माहित नाहीये. 4 वर्षाअगोदर कोरोनाच्या अगोदर जेव्हा इलेक्शन लागलं होतं आमदारकीचं, त्या काळामध्ये राम आपला देव नाही रावण आपला देव आहे असं मिश्रांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं होतं. तेव्हा एकही महात्मा, मी बऱ्याच मोठ्या कीर्तनकारांना मी सांगितलं होतं पण एकही ग्राउंडला कोणी कामाला आला नाही. त्यानंतर महाराजांनी योजना वगैरे दिल्या की मी पालघर जिल्ह्यासाठी येतो. महाराजांना सुरुवातीचे 6-7 महिने माझ्या घरीच ठेवलं होतं. पण मला हे म्हणायचं आहे, जर अशी एखादी परिषद, अशी एखादी समिती, जसं संतांनी सहज इथं महाराजांनी म्हटलं की महाराजांना फिरायला गाडी नाही, त्यांच्याबरोबर आम्ही पण आहोत. त्यांच्याबरोबर आम्ही पण आहोत. त्यांचं नाव जरी आता संत समितीत वरती असलं तरी आम्ही अशा ग्राउंडला आहोत, आम्ही आमच्या खिशातले पैसे जाऊन इथे कार्यक्रम राबवतो. आम्ही महिन्याला प्रत्येक द्वादशीला अशा गावामध्ये जाऊन आम्ही कीर्तन व्यवस्था उभी केलेली आहे की ज्या गावामध्ये कधीही कीर्तन होत नाही आणि तिथं ख्रिश्चन मिशनरी काम करतात. आजपर्यंत मी माझ्या पद्धतीने 4,500 कुटुंब धर्मांतरित झालेली पडताली. अनेक लोक माझ्याकडे जवळजवळ तुझा पडत. आताही माझ्याकडे 600 कुटुंबाची अशी यादी आहे की पागऱ्यांनी त्याला फसवलेलं आहे. त्यांच्याकडून 1 लाख, 10,000, 30,000 घेतले आहेत. त्याचं सरळ मत राजकारण तर एवढंच आहे की ज्याने पैसे घेतलेले आहेत त्या माणसाला थोडी शिक्षा तर व्हावी. आम्ही परत हिंदू धर्मामध्ये येतो. आता आपण 4 दिवसापूर्वी 35 रुपयांना परत धर्मांतरित हिंदू धर्मात आणले, पूजा वगैरे केली. मग मला असं आहे की सामान्य एखादा साधक, सामान्य एखादा कीर्तनकार जेव्हा ती परिस्थिती नसताना ग्राउंड लेवलला काम करतो तर त्याची दखल जर अशा संत समितीने घेतली तर आम्हाला कामाला बळी, आम्ही मरेपर्यंत हे काम करायला तयार आहोत. आणि मी जाताना प्रामाणिक सांगतो, मी वारकरी आहे का नाही, मी कोणत्या पंथात आहे की नाही, पण मी सनातनी आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळे माझी ओळख देताना मी पूर्ण हिंदू सनातनी आहे एवढीच ओळख देतो. बाकी तुम्ही पहा. धन्यवाद.